जय हिंद भावनो. 28 जानेवारी 8:46 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान दुर्घटनेत जीव गेला. महाराष्ट्राला लाभलेले अत्यंत प्रामाणिक, पुरोगामी, शिस्तप्रिय, जनतेचे कैवारी आणि काम करणारे व्यक्तिमत्व आपल्याला सोडून गेले. ते जरी युती सरकारसोबत सत्तेत राहिले, पण त्यांनी फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची साथ कधी सोडली नाही. युती सरकारसोबत सत्तेत राहून सुद्धा त्यांची ओळख त्यांनी धर्मनिरपेक्षवादी नेता म्हणूनच ठेवली. म्हणून मुस्लिम मतदारांचे त्यांच्यावरचा भरोसा कधी कमी झाला नाही. एक अत्यंत सुसंस्कृत नेता महाराष्ट्राने गमावला. युती सरकारमध्ये अजित पवार हे असे एकमेव नेता होते जे कधी नागपूरला RSSच्या कार्यालयात गेले नाही आणि ते थेट अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना भिडण्याची ताकद ठेवायचे. त्यांच्या गेल्यानंतर वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस पूर्वी संजय राऊत यांनी विधान केले होते की अजित पवार आता महाविकास आघाडीसोबत येणार आहे. काही लोक असे म्हणत आहेत की त्यांनी नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये BJPचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून त्यांचा मृत्यू झाला. याच्यात काही किती खरं किती खोटं हे फक्त नियतीलाच माहिती. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की त्यांचा मृत्यू हा संशयास्पद झाला आहे. नाना पटोले यांनी 8 ते 10 दिवसापूर्वी विधान केले होते की BJP आता अजित पवार आणि शिंदे यांचा गेम करणार आहे. त्यानंतर पण त्यांच्या विमानासोबत जे घडलं ते पण एकदम संशयास्पद आहे. VSR एव्हिएशनचे अधिकारी VK सिंग यांचे म्हणणे आहे की विमान एकदम व्यवस्थित होते आणि विमानाचे पायलट पण एकदम अनुभवी होते, म्हणून विमानासोबत अशी दुर्घटना घडणे हे नवलच आहे. विमानाचे अचानक हवेत फ्लिप होऊन जाणे हे पण एक रहस्य ठरले आहे. भरपूर वृत्तपत्रांच्या फ्रंट पानावर अजित पवारांना BJP सरकारने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी वृत्तपत्रांचं पूर्ण पान छापण्याची काय गरज होती? त्यांनी ट्विटरवरून पण श्रद्धांजली दिली होती. म्हणून वृत्तपत्रवाल्यांनी ही गोष्ट तर 100% छापलीच असते की कोणी कोणी भावपूर्ण श्रद्धांजली दिली. त्यासाठी पूर्ण वृत्तपत्राचं पूर्ण पान छापण्याची गरज का होती? त्यांच्या कृतीतून असे वाटते की त्यांनी आनंद साजरा करण्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजलीची जाहिरात दिली आहे. त्यानंतर अजित पवार यांच्या अंत्यविधीला अमित शहांची मांडीवर मांडी टाकून बसले. जर अमित शहाचा एखाद्या निकटवर्तीय नातेवाईकाचा असाच मृत्यू झाला असता तर ते त्या ठिकाणी असेच बसले असते का? अजित पवार यांच्या मृत्यूनंतर अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना सहानुभूती थोडी जास्तच प्रमाणात भेटत होती. त्यानंतर लोकांचे ध्यान हटवण्यासाठी गोल्डमॅन सनी वाकचौरे याला तुझा पण आम्ही सिद्दीकी करू अशी लॉरेन्स विष्णू यांनी दिलेली धमकी. हीच बातमी जागोजागी फिरू लागली. शरद पवार यांनी जरी असे स्टेटमेंट दिले आहे की ही विमान दुर्घटनाच होती, याच्यात कोणी राजकारण करू नका, पण अजित पवारांच्या मृत्यूनंतर ज्या ज्या गोष्टी आणि घटना समोर येत आहेत त्या गोष्टी अशाच सांगत आहे की अजित पवार यांचा मृत्यू हा संशयास्पदच झाला आहे. तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि माझी व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.